नमस्कार, मी संदीप पाटील, तुमच्यासारखाच सर्वसामान्य अभियोग्यताधारक. आज मी तुमच्याशी अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर बोलायला आहे. सोशल मीडिया आणि त्याचे शिक्षक भरती 2025 वर होणारे दुष्परिणाम हाच आपला विषय आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे, आपली परीक्षा झाली मे जूनला, निकाल लागला 18 ऑगस्टला आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन झालं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. शिक्षक भरती संदर्भात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलीत आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित गोष्टी घडल्याच नाहीत. आपल्याला मानसिक खच्चीकरण करण्यासाठी किंवा आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी जबाबदार ठरणारा घटक म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही पाहतच असाल, सकाळी आपण उठलो की मोबाईल हातात घेतला की शिक्षक भरती 2025 संदर्भात व्हॉट्सअपला काय मेसेज आलाय, युट्यूबला कोणता व्हिडिओ आलाय, टेलिग्रामला कोणता मेसेज आलाय, यातूनच आपल्या दिवसाची सुरुवात होती आणि शेवट सुद्धा दिवसाचा यातच होतो. घरची किंवा आसपासची म्हणतात तुला वेड लागले की काय. पण या सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे किंवा सोशल मीडिया आपण जास्त प्रमाणात वापरल्यामुळं आपण आपलं स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे आणि तुम्हाला जो त्रास होतोय मला सुद्धा होतोय. म्हणून आजपासून आपण ठरवूया, चुकीच्या पद्धतीने माहिती देणारं युट्यूब चॅनेल अनसबस्क्रायबर करणं, चुकीच्या पद्धतीने माहिती देणारा व्हॉट्सअप ग्रुप सोडणं, चुकीच्या पद्धतीने माहिती देणारा टेलिग्राम ग्रुप सोडणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला माहितीच हवी असेल तर आपले आयुक्त कार्यालय आहे, आपले मंत्रालय आहे आणि आपण नोकऱ्या ज्या ज्या स्थापनेना करणार आहेत त्या स्थापना आहेत, तिथं जाऊन आपण प्रॉपर माहिती घेऊया आणि स्वतःचं समाधान करूया. थोडस या विषयात हात घालत असताना शिक्षक भरती प्रक्रियेची जी संत गती आहे, ही संत गतीच आपल्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मे जूनला परीक्षा झाली, 18 ऑगस्टला निकाल लागला आणि फक्त एकच प्रोसेस झाली, ती म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन. त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली. पुढे जाऊन आपण युट्यूबला, व्हॉट्सअपला, टेलिग्रामला गोंधळ निर्माण होणाऱ्या, अफवा पसरणाऱ्या बातम्या पाहतोय आणि या बातम्यांमुळे आपण आपलं स्वतःचं खच्चीकरण करत आहोत. आता भरती होईल, उद्या भरती होईल, परवा भरती होईल, 4 महिन्यात भरती होईल, 5 महिन्यात भरती होईल, 1 महिन्यात भरती होईल, या काही गोष्टींमुळे आपण स्वतःच हँग होत आहोत. म्हणून मला वाटतंय की आपण स्वतः प्रत्यक्ष माहिती घेऊया आणि स्वतः शांत राहूया आणि ज्यावेळेला इतरांचं होईल त्यावेळेला माझं होईल या मानसिकतेत आपण राहूया. आता तरी स्वतःला त्रास करून घेणं आपण थांबवणं गरजेचं आहे. मी सुद्धा तुमच्यासारखा अभियोग्यताधारक असल्यामुळे जो काही त्रास होतोय तो मला सुद्धा जाणवतोय. पुढे जाऊन नकारात्मक चर्चा असो आणि नकारात्मक चर्चेमुळे आपल्या मनात निर्माण होणारी भीती असतो, या बऱ्याचशाच गोष्टींमुळे सुद्धा आपला आत्मविश्वास कमी होत आहे. कोण म्हणते मेरिट एवढं लागेल, कोण म्हणते मेरिट तेवढं लागेल, कोण म्हणते जागा एवढ्या येतील, कोण म्हणते जागा तेवढ्या येतील. मी म्हणतोय 2025 ला जर शिक्षक अभियोग्यता परीक्षा झालीच नसती तर असा विचार करूया आणि ज्यावेळेला इतरांचं होईल त्यावेळेला माझं होईल या मानसिकतेत आपण राहूया. आणि शिक्षक नोकरी मिळाली म्हणजे आपण जगलो असं सुद्धा नाही. सरासरी आपण आता 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहोत. परिणामच आपल्याला माहित आहे की आपण आपल्या कुटुंबाला अगदी व्यवस्थित जगवू शकतो आणि जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा जीवन जगतोच. त्यामुळे टेन्शन न घेता आपण इथून पुढे तरी भरतीच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहूया. इतरांचं होईल ते माझं होईल या मानसिकतेत राहूया. मी सर्वांना विनंती करतो की चुकीच्या पद्धतीने माहिती येणारे व्हॉट्सअप ग्रुप, चुकीच्या पद्धतीने माहिती सांगणारे युट्यूब चॅनेल्स, चुकीच्या पद्धतीने माहिती मिळणारे टेलिग्राम चॅनेल यापासून स्वतःला 4 हात लांब ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद.